तर मित्रांनो, मला थोडा एक चॅलेंज आला इकडे तो सिम कार्डचा, कारण की जानेवारी 2025 पासून रशियाने थोडे लॉ चेंजेस केलेले आहेत टुरिस्टसाठी, कारण मे बी टेररिस्ट अटॅक वगैरे काहीतरी झाला होता इथे का होणार होता का, त्यामुळे आणि टुरिस्ट जे आहेत ते प्रामाणिकपणे फिरायला आलेले असतात, पण त्यांना चॅलेंज करून टाकलं आहे की तुम्हाला इकडे त्यांच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जाऊन तुमचं जे पासपोर्ट असतं त्या पासपोर्टला तुम्हाला ट्रान्सलेट करून रशियन लँग्वेजमध्ये ती डॉक्युमेंटरी बनवायची, ती सबमिट करायची, हॉटेलचे किंवा हॉस्टेलचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करायचे, आणि ते जमा करून दिल्याच्या नंतर तुम्हाला ती लोक ओके करून देतील. ते ओके झाल्याच्या नंतर तुम्हाला जायचं त्यांच्या लोकल नोटरीकडे, लॉयरकडे, जो अटेस्ट करणार ते डॉक्युमेंट, आणि ते डॉक्युमेंट सगळे घेऊन तुम्हाला जायचं सिम कार्डच्या शॉपमध्ये, आणि त्या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार सिम कार्ड. याला खर्च आहे 4,000 रुपये. आता तुम्ही मला सांगा, 4,000 रुपये इथे खर्च करण्यापेक्षा इंडियन रोमिंग घेऊन देणं बेटर ना. तर मी ऑप्ट केलं इंडियन रोमिंग, इंटरनॅशनल रोमिंग. आणि इंडियन इंटरनॅशनल रोमिंगमुळे काय झालं की मला तुम्ही डेटा सगळा मोबाईल डेटामध्ये जाऊन तुमचे जे अननेसेसरी अपडेट्स येतात त्याला ऑफ करून टाका, फेसबुकला ऑफ करून टाका, सगळ्याला ऑफ करून टाका. तुमच्या हॉटेलमध्ये रशियामध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला चांगलं इंटरनेट मिळतं, तर ते इंटरनेट, तो वायफाय तुम्ही करून पुन्हा तुमचे जे काही डाउनलोड्स आहेत सगळं त्या गोष्टी तुम्ही सेव्ह करून ठेवा. हे सांगण्यामागचा उद्देश हेच की तुमचे पैसे जबरदस्त सेव्ह होतील. इथे खर्चिक होणार नाही. तर म्हणजे 10 रुपये पर मिनिट वगैरे इट्स व्हेरी कॉस्टली, आणि आपल्याला चांगला प्लॅन मिळतो 1,500 रुपयात. म्हणजे ते तुम्ही किती दिवस राहता त्याच्यावर आहे. मी 10 डेजसाठी आहे, तर 10 डेजप्रमाणे मला जो काय खर्च होणार आहे तो होणार आहे. पण इंटरनॅशनल रोमिंग घेतल्यामुळे मला ॲटलिस्ट मोबाईलचा खर्च कमी आहे. म्हणजे माझं अराऊंड 2,500 ते 3,000पर्यंतचा खर्च होईल, त्याच्यावरती जाणार नाही. आणि काही मिनिट्स पण मिळतात तिथे, मी ते यूजही करू शकतो, काही मेसेजेस करू शकतो, व्हॉइस कॉल करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, सगळं करू शकतो, सगळ्या फॅसिलिटी आहेत. आता मी 1,400 म्हणजे 1,500 रुपयाचा एक डेटा घेतला जिओमधून 15 दिवसाकरता, आणि त्याच्यामध्ये मला अराऊंड 2 GB डेटा मिळाला आहे, आणि त्याचा 3 दिवसापासून मी वापरतो आहे, आणि त्याचा जवळजवळ 600 MBच यूज झालेलं आहे. तर असं आहे, तुम्ही राईट वे यूज करा. सिम कार्डला प्रयत्न करा की इकडे आला तर बाय द वे, सिम कार्ड जो इकडे मिळेल त्याला 4-5 दिवस जाणार, लगेच हातात येत नाही. तर बेटर तुम्ही इंडियाचं इंटरनॅशनल रोमिंग घेऊनच इथे या आणि इंटरनेट यूज करा. तीच इन्फॉर्मेशन द्यायची होती. जर इन्फॉर्मेशन आवडली, रशियामध्ये येत असाल तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला उपयुक्त होईल, आणि जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे कोणी येतील त्यांच्यासाठी युजफुल आहे. बट येस, जो कोणी इथे शिकायला येतो आहे त्यांच्याकरता सिम कार्ड इथे पटकन अवेलेबल आहे, आणि इंटरनेट खूप चांगलं आहे इथे, खूप चांगल्या क्वालिटीचं आहे.